काल झालेल्या पनवेल येथील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या कार रॅलीचा संपूर्ण आढावा आमचे व्यवस्थापक नितीन नाडेकर यांनी घेतला आहे। मी थेट नितीनकडे जाते। नितीन, काय अपडेट आहे? शहरनामा न्यूज 24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। श्रेया, मी पोहोचलो आहे जासई या गावामध्ये, कारण भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे यांनी सकाळपासूनच कार रॅलीचं आयोजन केलं होतं आणि ही कार रॅली आता पोहोचलेली आहे पनवेल गावातील जासई या गावामध्ये। आपण श्रेया पाहू शकते स्क्रीनवर, ही अत्यंत गर्दी, ही सर्व गर्दी आहे फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला, पनवेल विमानतळाला नाव द्यावं यासाठी। आणि म्हणूनच स्थानिक भूमिपुत्र असे या ठाणे जिल्ह्यातील आणि अनेक जिल्ह्यांमधील सर्व हे भूमिपुत्र आगरी कोळी समाज या जासई गावामध्ये पोहोचलेला आहे। आणि माझ्या समोरच या स्क्रीनवर आहेत सुरेश बाळेमामा म्हात्रे, हे आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहू शकता। आता बाळेमामा म्हात्रे हे जाणार आहेत पनवेल ह्या विमानतळावर, आणि ह्या विमानतळाला श्रेया मला सांगायचं आहे की याआधी अनेक नावं ह्या विमानतळाला देण्याचं सुचलं होतं, परंतु त्यातून एक नाव असं होतं की बाळासाहेब ठाकरे यांचं, आणि हे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला अनेकांची पसंती होती, परंतु स्थानिक भूमिपुत्रांचा अट्टहास होता की दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव द्यावं। आणि म्हणूनच 1 ते 2 वर्षापासून सतत आपण ऐकत होतो की नाव कोणाचं लागणार, आणि म्हणूनच ह्या नावाला, दिबा पाटील साहेबांच्या नावाला वर्णी लागली आणि आज तो आनंदाचा क्षण आलेला आहे। आणि त्या निमित्तानेच कार रॅलीचं आयोजन देखील या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळेमामा म्हात्रे यांनी केलेलं होतं। आणि बाळेमामा म्हात्रे आता थेट पोहोचणार आहेत पनवेल विमानतळावर आणि तिथून प्रत्येक आगरी कोळी समाजाला, भूमिपुत्राला संबोधित करणार आहेत। आणि हे संबोधित करताना आपलं हे संपूर्ण चित्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। श्रेया।